अबोली या मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये आता अबोली देवाच्या इथे पाया पडते आणि माझ्या वहिनीला जगातली सगळी सुख दे, तिला कोणत्याही प्रकारचं दुःख तिच्यावरती येऊ देऊ नको अशी प्रार्थना करत मनवा तिकडून निघते. तितक्यात अबोली तिला आवाज देते, मनवा. यावरती मनवा म्हणते, ते वहिनी, अगं काही नाही, मी जरा इकडे बाहेर फिरायला निघाले होते. यावरती अबोली म्हणते, काय इतक्या रात्रीची बाहेर आणि फिरायला, आणि ही बॅग घेऊन? यावरती आता मात्र मनवा सांगते, वहिनी मला अडवू नकोस, खरंच मला अडवू नकोस. यावरती अबोली म्हणते, मनवा काय चाललंय तुझं, अशी बॅग घेऊन चाललीस कुठे? यावरती आता मात्र मनवा सांगते की वहिनी, मी तुझी गुन्हेगार आहे, माझ्यावरती तुझी ही अवस्था झाली, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली, खरंच मला माफ कर. यावरती अबोली म्हणते, मनवा तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली हे जरी बरोबर असलं तरीसुद्धा हे पण तितकंच खरं आहे की तू आत्ता आधीची मनवा राहिलेली नाही आहेस. आत्ता तू मनवा बदलून गेलेली आहेस, तू अंतर्बाह्य बदललेस. आधीची मनवा मला त्रास द्यायची, पण आत्ताची मनवा ही माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, मला समजून घेते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे, ही मनवा बदललेली आहे आणि ही मनवाची मला सध्या गरज आहे. या मनवाला माझी साथ द्यायची आहे. असं म्हणत अबोली तिला मिठी मारते आणि मनवा हमसून रडायला लागते. त्यानंतर मग मात्र इकडे अंकुश येतो आणि काय ग मनवे, कुठे निघाली होतीस तू? तुला घराबाहेर तर मी पाठवणार आहे, पण असं नाही, तुला रितसरपणे प्रिन्सने लग्नाची मागणी घालू दे. लग्नाची मागणी घातल्यावरती मगच तुला धूमधडाक्यात इकडून मी पाठवणार आहे. असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश मनवाची चेष्टा मस्करी करायला मग दोघंजण मिळून आता मनवाला आत घेऊन जातात. तोपर्यंत प्रिन्स घरात येतो आणि नंतर मनवाला म्हणतो, मनवा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे खरं सांगू का, तर आज मी तुझ्या दादाकडे लग्नाची मागणी घालणार आहे. यावरती आता मनवाला असते आणि प्रिन्स म्हणतो, मला बाहेरच्या देवळात भेटायला येशील का तू? असं म्हणत प्रिन्स आता मनवाची वाट पाहत असतो. तितक्यात तिथे नीता येते आणि काय रे प्रिन्स, काय चाललंय? आणि प्रिन्सला समजतं की आज हा मनवाला प्रपोज करणार आहे. म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नीता विचार करते, काहीही झालं तरी या दोघांची लव्ह स्टोरी मी जुळू देणारच नाही आहे. त्यानंतर मग प्रिन्स आता मनवाला सांगितलेल्या ठिकाणी पोहोचायला निघतो. तोपर्यंत तिकडे अबोली येते आणि काय चाललंय काय? यावरती प्रिन्स म्हणतो, काही नाही, आज मी एका मुलीला भेटायला चाललोय. अबोली म्हणते, मला माहिती आहे कोण आहे ती मुलगी. यावरती आता प्रिन्स म्हणतो, आज माझ्या मनातली गोष्ट मी तिला सांगणार आहे. यावरती अबोली म्हणते, प्रिन्स लवकरात लवकर मनवाला प्रपोज कर, आपण लवकरात लवकर तुमचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊया. आता प्रिन्स लाजतो आणि तो त्याआधी अंकुश सरांना भेटायला चौकीवरती येतो. पण सतत त्याला असं वाटत असतं की कोणीतरी आपला पाठलाग करते आणि त्यामुळे प्रिन्स मागे वळून पाहतो आणि त्याच वेळेला त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की खरंच कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. आणि त्याच वेळेला तो आतमध्ये शिरतो. आतमध्ये शिरल्यावरती तो पुन्हा एकदा मागे वळून पाहतो, पण पाठलाग कोण करते हे मात्र त्याला काही. तोपर्यंत मात्र आता तो पोलीस स्टेशनला येतो. पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे आता तो क्रिशसोबत बोलायला लागतो. तोपर्यंत मनवा छानपैकी तयार होऊन प्रिन्सला भेटायला चाललेली असते. ती ज्या वेळेला प्रिन्सला भेटायला चाललेली असते त्याच वेळेला मात्र आता इकडे प्रिन्सला भेटायला इकडे आता निघताना प्रिन्सच मागे येऊन उभा राहतो आणि मनवा तू खूप गोड दिसते आहेस असं तिला बोलतो. यावरती मनवा म्हणते, चल तुझं आपलं काहीतरीच. तितक्यात अबोली येते आणि काहीतरीच नाही मनवा, तू खरंच खूप गोड दिसते आहेस असं म्हणत ती मनवाचं कौतुक करायला लागते. मनवा म्हणते, वहिनी तू इकडे? यावरती अबोली म्हणते, मग तुला कोण अपेक्षित होतं? मी इकडे येणार नाही तर कोण येणार? असं म्हटल्यावरती मनवा चक्क लाजते आणि काही नाही वहिनी. अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे तुला माझ्याऐवजी इकडे आता प्रिन्स दिसत होता की काय? असं म्हणत ती मनवाची थट्टा मस्करी करायला लागते. यावरती मनवा लाजते आणि वहिनी तुझं आपलं काहीतरीच असं म्हणत ती आता तिकडून निघून जाते. तोपर्यंत इकडे आता राघू येते आणि काय ग मनवा, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला माहिती आहे ना तू आधी काय करायचीस ते? हे तुला सगळं माहिती असून तरीसुद्धा तू आज प्रिन्सला फसवायला निघालेली आहेस. यावरती मनवा म्हणते, राघू
मला ना आता काही बोलायचं नाही. राघव म्हणते नाही नाही, तुझ्यासाठी मी खूप खुश आहे ग, पण तू आधी जे काही करायचीस ना त्यानंतर तू प्रिन्ससोबत लग्न करतेस म्हणजे चांगलाच बकरा तू गळाला लावलेला आहेस बरं का. म्हणजे खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये तुला मी एक गोष्ट सांगते की आता तू ह्या चाळीची मालकीण होणार आणि आम्हाला तुला मालकीणबाई म्हणायला लागणार. म्हणजे तुझ्यासाठी काही मी आनंदी आहे बरं का. असं म्हणत ती मनवाला टोमणे मारते. टोमणे मारून झाल्यावरती आनंदी आहे असं पण सांगत असते. आणि आता मनवा खूप रडायला लागते. ती बाहेर येते आणि अबोली वहिनी मी नाही प्रिन्सला भेटायला जाणार असं म्हणते. अबोली म्हणते काय झालं. यावरती मनवा म्हणते नको, म्हणजे या सगळ्यामध्ये प्रिन्सला माझ्यामुळे सगळ्यांचा रोष ओढवायला नको. अबोली म्हणते मनवा मनातला हा विचार काढून टाक, प्रिन्सचं पण तुझ्यावरती इतकंच प्रेम आहे, तू पण त्याला या सगळ्यामध्ये एक्सेप्ट कर असं म्हणत अबोली मनवाला समजवते. तोपर्यंत इकडे आता अंकुशच्या पोलीस चौकीमध्ये एक यंग कपल आलेलं असतं. अंकुश ओरडतो आणि काय रे, आई वडील तुम्हाला शिक्षणासाठी पाठवतात आणि हे धंदे करताय, फटकावून काढीन बरं का असं म्हणत तो त्या मुलांना ओरडत असतो. आता प्रिन्स गडबडतो. तो आता क्रिशकडे पाहतो. क्रिश त्याला इशारा करतो बोल बोल. मग आता प्रिन्स येतो आणि अंकुश सर मला तुमच्याशी बोलायचं आहे, जिजू मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती अंकुश म्हणतो बोल की. यावरती प्रिन्स म्हणतो खरं तर तुम्ही माझ्या बहिणीवरती प्रेम केलं तेव्हा मी तुम्हाला अडवलं नाही, तेव्हा मी तुम्हाला काही बोललो नाही, मी तुम्हाला परवानगी दिली. आता मात्र अंकुशला कळत नाही की काय चाललंय. तो म्हणतो काय मग काय तू मला अडवणार होतास तर तू मला तंगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या नसत्या काय मी. प्रिन्स म्हणतो नाही नाही तसं नव्हतं मला म्हणायचं. यावरती मग मात्र अंकुश म्हणतो काय बोलायचं आहे बोल पटकन, मग मला वेळ नाही आहे प्रिन्स. यावरती प्रिन्स म्हणायला लागतो जिजू म्हणजे एक गोष्ट सांगू का, माझं तुमच्या बहिणीवरती प्रेम आहे, तिचं पण माझ्यावरती प्रेम आहे, मला तिला आता वागणी घालायची आहे, मी तिला प्रपोज करणार आहे. प्रपोज करण्याच्या आधी मी तुम्हाला विचारायला आलो, तुम्ही परवानगी दिलीत तर मी तिला प्रपोज करेन असं म्हणत एका दमात सगळं जे बोलायचं आहे ते फाड तो बोलून टाकतो. अंकुश म्हणतो काय काय तू माझ्या बहिणीला प्रपोज करणार असं म्हणत अंकुश चिडण्याची ॲक्टिंग करतो. प्रिन्सच्या अंगावरती धावून जातो. प्रिन्स गडबडतो. प्रिन्स मागे मागे जातो. अंकुश हात उगारतो आणि नंतर तो खांद्यावरती हात ठेवत म्हणतो प्रिन्स कसा आहेस रे तू, म्हणजे आता माझ्या बहिणीला प्रपोज करायच्या आधी मला येऊन सांगतोस, आधी मुलीला प्रपोज करायचं असतं आणि त्यानंतर मला सांगायचं असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश त्याची चांगलीच थट्टा मस्करी करत असतो. प्रिन्स गडबडतो आणि जाऊ न मनवाला प्रपोज करायला. अंकुश म्हणतो जा की. आणि प्रिन्स तिकडून जो प्रपोज करण्यासाठी निघतो तो काही घरी पण पोहोचत नाही. ज्या ठिकाणी मनवाला भेटायला येणार असतो त्या ठिकाणी पण पोहोचत नाही. मग मात्र सगळ्यांना काळजी वाटते. इकडे आता मनवा रडत असते. ती ज्या ठिकाणी गेलेली असते जिथे तिने प्रिन्सने बोलवलेलं असतं तिथे प्रिन्स नसतो म्हणून मनवा रडतच आता मात्र घरी येते. अबोली म्हणते काय झालं. मनवा सांगते त्या ठिकाणी प्रिन्स आलाच नव्हता. मग मात्र आता अबोली म्हणते अगं काळजी करू नकोस, त्याला काहीतरी काम निघालं असेल. तितक्यात तिथे अंकुश येतो आणि काय झालं. यावरती अबोली म्हणते की प्रिन्सने तिला भेटायला बोलवलं पण प्रिन्स तिकडे आलाच नाही. यावरती अंकुश म्हणतो अच्छा मग थांब त्या प्रिन्सला मला भेटू दे असा त्याला बदलून काढतो ना. यावरती मनवा म्हणते नको नको. अंकुश म्हणतो का बदलून नको काढू, मनवाला असते आणि नको. त्यावरती अंकुश म्हणतो नाही त्याला येऊ दे, त्याला जाबच विचारतो माझ्या बहिणीला वाट पाहायला लावायची त्याची हिंमत तरी कशी झाली असं म्हणत आता मात्र तो मनवाची थट्टा मस्करी करायला लागतो. त्यानंतर रात्रीच्या वेळेला मनवा सतत दाराकडे टक लावून पाहत असते. अजून का नाही क्रिश आला, अजून का नाही प्रिन्स आला असा विचार करत ती आता बसली असताना अबोली येते आणि मनवा जास्त काळजी करू नको प्रिन्स येईल असं म्हणत ती आता मनवाला समजवत असते. तोपर्यंत मनवा म्हणते वहिनी अगं प्रिन्सचा मेसेज आलेला आहे, त्याने मला खाली भेटायला बोलवलंय, बाहेर भेटायला बोलवलंय असं म्हटलं. ती अबोली म्हणते चल की. त्यावरती मग मात्र इकडे आता मनवा सांगते वहिनी पण मी एकटी कशी जाऊ, बाहेर खूप अंधार आहे. अबोली म्हणते एकटी नको जाऊ, मी तुझ्यासोबत येते आहे असं म्हणत अबोली आता मनवाला चल बाहेर जाऊया असं म्हणतात. बाहेर आल्यावरचं दृश्य खूप भयानक असतं. दोघी ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला समोर प्रिन्सला अडकवलेलं असतं. अबोली म्हणते हा कोणाचे घातपात आहे, मी त्याला शोधून काढणार. मग प्रिन्सची बॉडी आता इकडे पोस्टमॉर्टमला पोहोचवली जाते. तोपर्यंत आता इकडे क्रिश रिपोर्ट घेऊन येतो आणि अंकुश सर पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले आहे. रिपोर्टनुसार प्रिन्सला कोणीही खून केल्याचं काहीही खुणा तिकडे दिसत नाही आहेत. खरं तर प्रिन्सने आत्महत्या केले, त्याचा मृत्यू हा गळफास लागल्यामुळेच झालाय हे सिद्ध झालंय असं म्हटल्यावरती अंकुशला काही विश्वास बसत नाही की प्रिन्स असं काही करू शकतो आणि त्यामुळे अंकुश म्हणतो नाही नाही
हे कसं शक्य आहे? यावरती प्रिन्स म्हणतो, हो, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट हेच सांगतायत की प्रिन्सने आत्महत्या केलेली आहे. यावरती मग मात्र अबोलीला धक्का बसतो. प्रिन्स असं काही करणं शक्यच नाही असं ती बोलते. या सगळ्यामध्ये आता अबोली सत्य कसं शोधून काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.